तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल। तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर मी कुठेतरी आलेली आहे। तो ओळखा पाहू मी कुठे आली आहे। तर मित्रांनो मी आलेली आहे शिर्डीला। हो मी शिर्डीला आलेली आहे। शनिवारी सकाळचे पहाटेचे 3:30 वाजलेले आणि मी शिर्डीला उतरलेली आहे। हे शिर्डी देवस्थानाचं भक्त निवास आहे आणि इथे मी बसलेली आहे। खूपच जास्त थंडी आहे आणि एवढ्या गारगार थंडीमध्ये आम्ही इथे उतरलेलो आहे। हा बाहेरचा सीन आहे, मी तुम्हाला दाखवत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शिर्डीला येण्याचा, शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जाण्याचा खर्च किती असतो, जायला किती भाडं लागतं, किती वेळ लागतो, कुठून गेल्यावर सोपं पडतं आणि तुम्हाला कुठल्या सीझन मध्ये जायला पाहिजे। तर बघा खूपच छान नजारा आहे आणि आज शनी अमावस्या आहे। वाजून 29 मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे। त्याआधी आम्हाला शनी शिंगणापूरला पोहोचायचंय, पण खूपच थंडी आहे। स्वेटर काय आम्ही काढलेलं नाहीये। एवढ्या थंडीमध्ये आम्ही मंदिरात जायचं म्हणून गार पाण्याने आंघोळ केलेली होती, कारण की आम्ही रूम घेतलेला नव्हता, आम्हाला वन डे रिटर्न जायचं होतं। तर ह्या गाडीने आम्ही शिंगणापूरला जायला निघालो। पहाटेचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही गाडीत बसून अर्ध्या रस्त्यात पोहोचलो सुद्धा होतो। तर हा रस्त्यातला ढाबा आहे जिथे गाडीवाल्याने गाडी थांबवली होती। आम्ही चहा पाणी घेतलं होतं आणि मग त्यानंतर ना आम्ही पुढे शिंगणापूरचा रस्ता गाठणार होतो। तर मित्रांनो शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात आणि हे गाड्यावाले ह्या गाड्यांनी गेलं की 200 रुपयामध्ये रिटर्न जाऊन येऊन 200 रुपयामध्ये आपण रिटर्न शिर्डीला येतो। आणि अशा ढाब्यावर मस्तपैकी हे ब्रेक घेतात जेणेकरून आपला नाश्ता चहा पाणी होतं आणि इकडचा नजारा खूपच छान आहे। नेमका सूर्य उगवत आहे आणि खूपच सुंदर नजारा होता। तर मी लगेचच तो व्हिडिओमध्ये कैद केला। आम्हाला रिटर्न शिंगणापूरला जायचं होतं आणि 10 वाजून 29 मिनिटाला आम्हाला देवदर्शन करायचं होतं। तर ह्या प्रकारे गाडी निघालेली आहे आणि मग आता आम्ही जाणार आहोत शिंगणापूरला। तर मित्रांनो तुम्हाला शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला जायला 2 ते 2.5 तास लागतात। थोडेसे रस्ते मध्ये मध्ये खराब आहे, पण आता बरेच रस्ते सुधारलेले आहेत। तर मी इथे थोडेसे व्हिडिओ शूटिंग केलेली होती कारण मला इकडचा सीन खूपच आवडलेला होते आणि एकदम स्वस्त। शिर्डीतनं तुम्ही शिंगणापूरला जायचं म्हटलं तर 200 रुपयामध्ये रिटर्न तुम्ही शनी शिंगणापूर, तिथून रिटर्न शिर्डी येऊ शकता। 2.5 तासाचा प्रवास आहे आणि पुन्हा शिर्डीत येऊन खाणं पिणं वगैरे सगळं तिथे फ्री असतं। शिर्डीमध्ये जेवण तुम्हाला फ्री मिळतं, चहा तुम्हाला 2 रुपयाला मिळतो, नाश्ता तुम्हाला 5 रुपयाला मिळतो आणि बघा ह्या धाब्यावर असे मस्तपैकी झोके सुद्धा होते। थोडासा झोक्याचा आनंद घेतला। आजूबाजूला मस्त असे उसाचा घाणा होता, फ्रेश रस उसाचा ते लोक काढून देत होते। थोडंसं महाग असतं पण खूपच छान असतं। जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल, सोबत देवदर्शनही करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। अशा प्रकारे आम्ही गाडीमध्ये दाबून बसलो होतो। थंडी खूपच वाजत होती, पण मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला हा व्हिडिओ दाखवायचा होता, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला होता। सगळ्याच गोष्टी मला शूट करायला जमल्या नाही कारण मंदिर परिसरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढायला मनाई आहे। तर अशा प्रकारे आमची गाडी भरधाव दिशेने शिंगणापूरला निघालेली होती आणि आम्ही शिंगणापूरला पोहोचणारच होतो काही वेळामध्ये। तर मित्रांनो आजूबाजूचा नजारा खूपच छान होता। शिंगणापूरला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही शिर्डीवरनं जा, तुम्हाला अधिक सोपं पडेल। 200 रुपये आणि 200 रुपयामध्ये तुम्ही शिर्डीला पोहोचणार। शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला, शनी शिंगणापूरनं शिर्डीला पोहोचणार आहात, ते पण फक्त 2 ते 2.5 तासामध्ये। आणि मित्रांनो तुम्हाला जर मुंबईवरनं जायचं असेल तर मुंबईवरनं शिर्डीसाठी गाड्या जात असतात, त्यावरनं शिर्डीला उतरायचं, शिर्डीवरनं मग शनी शिंगणापूरसाठी तुम्ही जाऊ शकता। तर हे काही असे फोटो काढले होते ज्याची एडिटिंग मला जमली नाही। नंतर आम्ही फायनली शनी शिंगणापूरला उतरलो होतो। तर हा शनी शिंगणापूरला गाडी जिथे लावली होती तिथे आम्ही चहा पाणी नाश्त्यासाठी आलेलो होतो। तर ही अशी छानशी सुंदरशी दुकानं होती जिथे काय काय आपण खरेदी करू शकतो। इथे आमची गाडी पार्क केलेली होती। त्यानंतर आम्ही जाणार होतो दर्शनाला, पण आम्ही 9 वाजेच्या आधीच शनी शिंगणापूरला पोहोचलो होतो। तर आम्हाला 10:29 पर्यंत टाइमपास करायचा होता। तर हे सगळे टाइमपास केलेले छायाचित्र आहे। त्यानंतर बरोबर 10:15 वाजता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। ताट वगैरे घेतलं, तिळाचं तेल घेतलं शनी मंदिरावर वाहण्यासाठी, शनी मूर्तीवर वाहण्यासाठी। मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे काय, हे आपल्या महाराष्ट्रातलं एकुलचं एक असं देवस्थान आहे ज्याच्यावर छत्र नाहीये। हो ही मूर्ती जी आहे शनी मंदिराची ती ओपन आहे, कुठल्याही मंदिरामध्ये कैद नाही किंवा कुठल्याही मंदिरात मंदिर नाहीये। तर ते
जी शनी मूर्ती आहे ती शनी मूर्ती बघा, माझे मिस्टर मस्तपैकी फोटोशूट करत आहेत। त्यानंतर ना आम्ही मंदिराच्या दिशेने दर्शनाला निघालो। तर त्याच्यावर कुठलेही छत्र नाहीये, तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये। आणि इकडच्या शनी शिंगणापूरला एकाही दाराला कुलूप किंवा दरवाजा नाही, म्हणजे अगदी बँकांना सुद्धा लॉक टाळे वगैरे अशी काही स्कीम नाहीये, सगळं ओपन मध्ये आहे। इकडच्या दुकानांना देखील दरवाजे नव्हते, कारण इकडे चोरी होतच नाही आणि होऊ शकत नाही। आणि ह्या मंदिराचा परिसर एवढा सुंदर आणि एवढा छान बनवलेला आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। खूपच छान मंदिर आहे। आम्ही आतमध्ये एंट्री करत होतो आणि मग आम्ही आतमध्ये आलेल्याच्या नंतरचं तुम्हाला दाखवते। आतमध्ये पण एवढी छान कलाकृती केलेली होती। आतमधला परिसर खूपच निसर्गरम्य वाटत होता, कारण झाडं विडं पण छान हिरवळ वाटत होती आणि मला इकडे तर खूपच आवडलं मित्रांनो। तर तुम्हीही कधी जर शिर्डीपर्यंत गेले तर शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला नक्की जावा आणि शनी शिंगणापूरच्या शनिदेवाचं दर्शन घ्या। त्या दिवशी शनी अमावस्या होती म्हणून जराशी गर्दी होती, त्या गर्दीतनं आम्ही वाट काढत म्हणजे गर्दीच्या लाईनी पुढे जात आम्ही दर्शन घेत होतो। आणि शनी अमावस्याच्या दिवशी इथे एवढा छान भंडारा असतो, खाणं पिणं आईस्क्रीम चहा वगैरे सगळं फ्री मिळतं। नंतर ना जेवणासाठी जर तुम्ही तिकडे जाऊ शकता, तुम्ही शनी शिंगणापूरला देखील भोजन करू शकता किंवा शिर्डीला येऊन देखील भोजन करू शकता। ओम शनीश्वराय नमः। तर फायनली आम्ही शनिदेवाकडे पोहोचलो। तर ही आहे शनिदेवाची मस्त अशी सुंदरशी सुबकशी मूर्ती। तर हे शनिदेव आहेत, यांचे आम्ही दर्शन घेतले आणि मी व्हिडिओ त्यांना कैद करण्याचा प्रयत्न केला। असा माझा छोटासा वेडाचा प्रयत्न होता की माझ्या प्रेक्षकांनी देखील शनिदेवाचं दर्शन घ्यावं। तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही खूपदा शिर्डीला गेले असाल आणि जातही असाल, पण मग तुम्ही तिथूनच शनी शिंगणापूरला का नाही जात? तुम्ही एकदा नक्की शनी शिंगणापूरला जावे आणि शनिदेवाचं दर्शन घ्यावे असं मला वाटतं। बघा, या कुठे म्हणजे पूर्ण मंदिरावर छत्र नाहीये। दर्शन झाल्याच्या नंतर बघा आम्ही प्रसाद घेतला। इथे अशी सुंदरशी प्रसादामध्ये नारळाची बर्फी मिळत असते, जी फक्त 20 रुपयाला मिळते। प्रसाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा गाडीच्या दिशेने यायला निघालो होतो, कारण त्याच गाडीने आम्हाला रिटर्न शिर्डीला यायचं होतं आणि त्याच दिवशी आम्हाला शिर्डीवरनं रिटर्न मुंबईला यायचं होतं। तर बघा, मी तुम्हाला बोललेली ना, असं छोटंसं असं पाण्याचं वाहतं तळं आहे तिथे, खूपच छान आहे। पण मित्रांनो, आमच्याकडे वेळ नव्हता, आम्हाला लगेचच रिटर्न यायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथे थांबू शकलो नाही। पण मी जास्तीत जास्त भाग व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की माझ्या यूट्यूब फॅमिलीला हा दिसावा। बघा, आम्ही येऊन गाडीत बसलो आणि रस्त्यातले साखर कारखाने दाखवण्यासाठी मी व्हिडिओ पुन्हा चालू केला। हे आहेत तिकडचे साखर कारखाने, बघा किती उसाच्या गाड्या चाललेल्या आहेत आणि एवढा मोठा साखर कारखाना होता। आणि गाडी नंतर भरधाव दिशेने शिर्डीकडे रिटर्न निघाली। फॅमिलीला मला साईबाबाचं देखील दर्शन करून द्यायचं होतं, पण मित्रांनो, शिर्डी देवस्थानामध्ये व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाहीये, तर मी हे बाहेरूनच तुमच्यासाठी साईबाबाचं दर्शन करून दिलंय। त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो मुंबईकडे येण्यासाठी। तर ही ट्रॅव्हल्स होती, ट्रॅव्हल्समध्ये येऊन बसलेलो आम्ही। खूप दमलो होतो, खूप थकलो होतो। एक सीट मिळाली होती, एका सीटवर आम्ही दोघांनी मॅनेज केलं होतं। मित्रांनो, जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या बहिणीला एक सपोर्ट नक्की करा। पेरू घेतला, पेरू खाल्ला, खूप छान पेरू होता। तुम्ही पण शिर्डीला गेल्यावर नक्की पेरू खाऊन बघा।